अंदमान म्हटलं की डोळ्यासमोर येतो निराशार समुद्र, स्वच्छ सुंदर पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे आणि घनदाट जंगल. अंदमानची दुसरी ओळख म्हणजे सेल्युलर जेल. आज आम्ही सगळ्यात पहिले तेच बघायला बाहेर पडलो. आजचा प्लॅन होता सेल्युलर जेल बघणं आणि नंतर मुंडा पहाड बीच आणि चिडिया टापू बीच आणि तिथला सनसेट बघणं. चला तर मग या लॉगमध्ये तेच सगळं आपण बघूया. साधारण 125 वर्षापूर्वी अंदमानचे नाव घ्यायलाही लोक घाबरायचे. अंदमान म्हणजे सेल्युलर जेल म्हणजेच काळे पाणी, चोहीकडे पसरलेले पाणी व घनदाट जंगल. यातून सुटका करेल तो एकच काळ म्हणजे मृत्यू. अशा बेटावर स्वातंत्र्यवीर सावरकर उतरले, ते 2 काळ्या पाण्याची म्हणजेच 50 वर्षाची शिक्षा भोगायला. जनरल बारीच्या नियंत्रणाखाली असलेले हे सेल्युलर जेल म्हणजे यातनागृह होते. भल्या भल्या अट्टल गुन्हेगार व ब्रिटिश साम्राज्यासाठी घातक असलेल्या स्वातंत्र्य सेनानींना ठेवायची जागा. कारागृहाची रचना पण अशी की एकांतवासात डांबलेल्या व्यक्तीला दुसरं माणूसही नजरेस पडणार नाही. त्यातही सावरकरांसाठी राखीव होती एकदम कोपऱ्यातली कोठडी, जिथे आवाज पोचायचा तो फक्त फाशी दिला जात असलेल्या कैद्यांचा. कोलू फिरवून तेल काढणे, काथ्या विणणे अशा अनेक अमानवी शिक्षा सावरकरांना भोगाव्या लागल्या. याही परिस्थितीत स्वतःचे मनोबल खच्ची न होऊ देता सावरकरांनी अनेक प्रकारांनी कारागृहातील इतर स्वातंत्र्य सैनिक व इतर कैद्यांना ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी उद्युक्त करायचे कार्य चालूच ठेवले. अशाही कठीण परिस्थितीत तुरुंगाच्या 4 भिंतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कमला हे महाकाव्य रचलं. स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भोगलेल्या अनंत यातना व त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. इथे पिंपळाचं झाड आहे, ते खूप 150 वर्ष वगैरे जुनं झाड आहे. आणि इथे लाईट अँड साऊंड शो इथेच होतो आणि या पिंपळाचं झाड बोलतोय असं त्याच्यात दाखवलंय लाईट अँड साऊंड शोमध्ये. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि इतर सर्व स्वातंत्र्य सैनिक यांच्या बलिदानाप्रमाणेच त्यांच्या कुटुंबियांचंही बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही. अशा या महान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना शतशः प्रणाम. चिडिया टापू बीचला जाताना वाटेत इथे हा व्ह्यू पॉईंट आहे, कोडिया घाट म्हणून. खूपच सुंदर वाटतंय ते हा समुद्र बघायला आणि इतकं छान. म्हणजे तुम्ही संध्याकाळी नुसते इथे बसलात ना तरी सुद्धा छानच आहे. आणि इथे एक झाड आहे, ते एक मस्त युनिक वाटलं मला. कसलं आहे माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या साईडला झाड आता मी मुंडा पहाड बीचला आले आणि मुंडा पहाड बीचला एक ट्रेकिंग पॉईंट पण आहे. इथून ट्रेक करून असं जातात, एक तिथे आहे ना तिथपर्यंत जातात. 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक 15-20 मिनटं लागतात किंवा अर्धा तास लागतो जास्तीत जास्त. ट्रेक करून तिकडून एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथून पण मस्त या समुद्राचा व्ह्यू मिळतो.
आणि आता इथून मी आता मुंडापहाड बीच थोडंसं बसते, इथे मस्त वाटतं जरा, फोटोग्राफी वगैरे करते आणि मग इथून ते चिडिया टापू बीचला जाणार, तिथे सनसेट एन्जॉय करणार. हा आहे चिडिया टापू बीच. खूप मस्त वाटते. हा सनसेटसाठी चिडिया टापू बीच आयडियल आहे. मी पोर्ट ब्लेअरला आलात तर इथे नक्की या चिडिया टापू बीचला. सेल्युलर जेल बघून नंतर इथे येऊ शकता तुम्ही संध्याकाळच्या वेळेत. आता एक क्विक रूम टूर देते तुम्हाला पटकन. इथून हे आता एंट्रन्स आहे. इथे हे मिरर इथे दिलेला आहे. हे एक कबर्ड आहे आणि इथे ही आयडिया बघितलीत का? ही आयडिया मला आवडली. हा मोठा मिरर आहे आणि ह्यालाच आत वॉशरूम आहे इकडे. आणि बेड बऱ्यापैकी किंग साईज बेड आहे. 2 माणसांसाठी चांगलाच आहे. इथे चेअर वगैरे दिले. इथे किटल आहे आपल्या चहा कॉफी करण्यासाठी. प्लस इथे हा रस्ता आहे, व्ह्यू आहे, मेन रोड आहे जो आत्ता आलो आम्ही, तोच रोड आहे. सो तसं ओव्हरऑल हॉटेल चांगलं वाटलं मला. उजेड वगैरे पण आहे आणि हे बेडचा एरिया म्हणजे हे लाईट वगैरे पण चांगलं आहे इथे तसा. तर मंडळी, कसा वाटला हा भाग तुम्हाला? आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. एक्सपिरियन्स सेमी सबमरीनचा एक्सपिरियन्स करून आले. एक 25-30 मिनिटाची राईड होती. चांगली आहे, म्हणजे ज्यांना स्कुबा किंवा हे ते ज्यांना पाण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी नक्कीच चांगली आहे. आता पुढच्या भागात बघूयात नितांत सुंदर असे स्वराज द्वीप म्हणजेच हॅवलॉक आयलंड.